हॅलो फ्रेंड्स, आपलं aditilearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी यामध्ये अंडर क्लास अँड द लॉयन याचे राहिलेले शब्द पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. 62वा शब्द आहे डेफ्टली. DEFTLY. डेफ्टली म्हणजे कुशलतेने आणि जलद. 63वा शब्द आहे टिअरिंग. TEARING. टिअरिंग म्हणजे फाडणे. 64वा शब्द आहे बाउंड अप. BOUNDUP. बाउंड अप म्हणजे चाभोवती बांधणे. 65वा शब्द आहे हेल्पलेस. HELPLESS. हेल्पलेस म्हणजे असहाय्य. 66वा शब्द आहे बीस्ट. BEAST. बीस्ट म्हणजे जंगली पशु. 67वा शब्द आहे मीन व्हाईल. MEANWHILE. मीन व्हाईल म्हणजे दरम्यान. 68वा शब्द आहे कंप्लेन्ड. COMPLAINED. कंप्लेन्ड म्हणजे तक्रार केली. 69वा शब्द आहे टू कॅप्चर. TOCAPTURE. टू कॅप्चर म्हणजे पकडणे किंवा जेरबंद करणे. 70वा शब्द आहे प्रिझन. PRISON. प्रिझन म्हणजे कैद किंवा कारावास. 71वा शब्द आहे सिरियस क्राईम. SERIOUS CRIME. सिरियस क्राईम म्हणजे गंभीर गुन्हा. 72वा शब्द आहे पनिशमेंट. PUNISHMENT. पनिशमेंट म्हणजे शिक्षा. आता पेज क्रमांक 9 वरचे शब्द पहा. 73वा शब्द आहे एम्परर. EMPEROR. एम्परर म्हणजे राजा. 74वा शब्द आहे अराइव्ड. ARRIVED. अराइव्ड म्हणजे आगमन झाले. 75वा शब्द आहे चीयर्ड. CHEERED. चीयर्ड म्हणजे जोरजोरात ओरडणे. 76वा शब्द आहे ट्रम्पेटर्स. TRUMPETERS. ट्रम्पेटर्स म्हणजे ढोल वाजवणारे. ब्ल्यू. BLEW. ब्ल्यू म्हणजे वाजवणे. हा 77वा शब्द आहे. 78वा शब्द आहे अरेना. ARENA. अरेना म्हणजे परिसर किंवा मैदान ज्याच्या सभोवती प्रेक्षकांना खेळ व इतर कार्यक्रम पाहण्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या असतात. 79वा शब्द आहे डिसमेस्ड. DISMAYED. डिसमेस्ड म्हणजे दुःखी. 80वा शब्द आहे फेरोसियस. FEROCIOUS. फेरोसियस म्हणजे भयंकर. 81वा शब्द आहे पुट अप अ ब्रेव फ्रंट. PUTUPABRAVE. FRONT. पुट अप अ ब्रेव फ्रंट म्हणजे घाबरला नसल्याचे दाखवणे. 82वा शब्द आहे बाउंडिंग. BOUNDING. बाउंडिंग म्हणजे उडी मारणे. 83वा शब्द आहे रेंज. RAGE. रेज म्हणजे राग. 84वा शब्द आहे मेल्टेड. MELTED. मेल्टेड म्हणजे थंड झाला. इथे अर्थ शांत झाला असा होतो. 85वा शब्द आहे अमेजमेंट. AMAZEMENT. अमेजमेंट म्हणजे करमणूक. 86वा शब्द आहे हगड. HUGGED. हगड म्हणजे घट्ट मिठी मारणे. 87वा शब्द आहे वेप्ट. WEPT. वेप्ट म्हणजे रडला. 88वा शब्द आहे रिलीफ. RELIEF. रिलीफ म्हणजे शमन, दुःख, वेदना इत्यादी. 89वा शब्द आहे जॉय. JOY. जॉय म्हणजे आनंद. 90वा शब्द आहे वंडर. WONDER. वंडर म्हणजे आश्चर्य. 91वा शब्द आहे टू एक्सप्लेन. TOEXPLAIN. टू एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे.
92वा शब्द आहे स्ट्रेंज, STRANGE, स्ट्रेंज म्हणजे अद्भुत, अनाकलनीय. 93वा शब्द आहे बिहेवियर, BEHAVIOUR, बिहेवियर म्हणजे वर्तन. 94वा शब्द आहे रिवॉर्ड, REWARD, रिवॉर्ड म्हणजे पुरस्कार. 95वा शब्द आहे मॅच, MATCH, मॅच म्हणजे जुळवा. 96वा शब्द आहे फ्रेजेस, PHRASES, फ्रेजेस म्हणजे वाक्यप्रचार. 97वा शब्द आहे कॉलम, COLUMN, कॉलम म्हणजे गट. आता पेज क्रमांक 10 वरचे शब्द सुरू झालेले आहेत पहा. 98वा शब्द आहे बाउंड बाय लॉ, BOUNDBYLAW, बाउंड बाय लॉ म्हणजे कायद्याने बांधलेला. 99वा शब्द आहे बाउंड अप, BOUNDUP, बाउंड अप म्हणजे पक्के बांधणे. 100वा शब्द आहे बाउंडेड टुवर्ड्स, BOUNDED TOWARDS, बाउंडेड टुवर्ड्स म्हणजे चाकडे जाणे. 101वा शब्द आहे रश्ड फॉरवर्ड, RUSHED रश्ड फॉरवर्ड म्हणजे चाकडे जाणे. 102वा शब्द आहे फोर्स्ड टू फॉलो, FORCED फोर्स्ड टू फॉलो म्हणजे आज्ञा पालनासाठी कटिबद्ध. 103वा शब्द आहे टाईड अप, TIEDUP, टाईड अप म्हणजे पक्के बांधणे. 104वा शब्द आहे अँटोनिमस, ANTONYMS, अँटोनिमस म्हणजे विरुद्धार्थी. 105वा शब्द आहे सिनोनिमस, SYNONYMS, सिनोनिमस म्हणजे समानार्थी. 106वा शब्द आहे बँडेज्ड, BANDAGED, बँडेज्ड म्हणजे पट्टी बांधणे. 107वा शब्द आहे नॅरेट, NARRAT, नॅरेट म्हणजे वर्णन करा. 108वा शब्द आहे ह्युमन्स, HUMANS, ह्युमन्स म्हणजे मानव. 109वा शब्द आहे टायटल, शीर्षक, TITLE, टायटल म्हणजे शीर्षक. टेक्स्टबुक क्रमांक 11वरचे शब्द आता इथून सुरू झालेले आहेत. अलक्झरी वर्ब्स, AUXILIARYVERBS, अलक्झरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. टू फॉर्म, TOFORM, टू फॉर्म म्हणजे तयार करण्यासाठी. हा 111वा शब्द आहे. 112वा शब्द आहे टेन्स, TENSE, टेन्स म्हणजे काळ. 113वा शब्द आहे मूड्स, MOODS, मूड्स म्हणजे इथे अर्थ त्याचा दिलेला आहे प्रकार. 114वा शब्द आहे प्रायमरी अलक्झरीज, PRYMARYAUXILARIS, प्रायमरी अलक्झरीज म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद. मेन किंवा ॲक्शन वर्ब, MAIN कंसामध्ये ACTION VERB, मेन किंवा ॲक्शन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. 116वा शब्द आहे पोलाइटली, POLITELY, पोलाइटली म्हणजे नम्रतेने. 117वा शब्द आहे थॉर्न, THORN, थॉर्न म्हणजे काटा. आणि शेवटचा शब्द आहे पियर्स्ड, PIERCED, पियर्स्ड म्हणजे शिरला, घुसला. असे या पाठाचे शब्द आहेत. तुम्ही चांगल्या प्रकारे ते वाचा, लिहून पहा, वारंवार वाचा. ते तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ होतील. चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.